साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 9325422232। चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। देवादिदेव महादेव यांच्या महाशिवरात्रीनिमित्त राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील श्री क्षेत्र राजेश्वर मंदिर इथे विविध धार्मिक कार्यक्रम राबवून भव्य भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील श्री क्षेत्र राजेश्वर मंदिर इथे ग्रामस्थांच्या वतीनं महाशिवरात्री निमित्तानं विविध धार्मिक उपक्रम राबवण्यात आले। या प्रसंगी हजारो भाविकांनी दर्शन घेतलं। पहाटेपासूनच राहुरी तालुक्यातील आलेल्या भाविक भक्तांनी दर्शनासाठी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती। सालाबादप्रमाणे या ठिकाणी सकाळी 8 वाजता पुणतामा येथून आलेल्या पवित्र गंगाजल कावडीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। त्या पवित्र जलानं श्री क्षेत्र राजेश्वर मंदिरामध्ये जलाभिषेक करण्यात आला। तसेच दरवर्षीप्रमाणे प्रवीण उदमले यांच्या वतीनं श्री राजेश्वर मंदिरामध्ये महारुद्राभिषेक करण्यात आला। त्यानंतर भाविक भक्तांना साबुदाणा खिचडीचं वाटप करण्यात आलं। माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे तसेच धनश्रीताई विखे यांनी श्री राजेश्वर मंदिर या ठिकाणी उपस्थित राहून दर्शन घेतलंय। संध्याकाळी 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंत एकतारी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। शनिवारी सकाळी 9 वाजता हरिभक्तपरायण हेमलताताई पिंगळे यांचं काल्याचं कीर्तन झालंय। त्यांना पंचक्रोशीमधील सर्व वारकरी आणि टाळकरी यांनी उत्तम अशी साथ दिली आहे। दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या विश्रांतीसाठी बांधण्यात येणाऱ्या 2 खोल्यांचे बांधकामाचं भूमिपूजन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आलंय। त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमानं सांगता करण्यात आली। या प्रसंगी तालुक्यातील हजारो भाविकांनी धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचा लाभ घेतलाय। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुरी खुर्द येथील तसेच सर्व युवक मंडळ आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईनाथ कदम यांनी केलंय। काल संपूर्ण भारतामध्ये शिवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला सर्व भाविकांनी। आपण या ठिकाणी राजेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये बसलेलं पाठीमागं तुम्हाला अतिशय सुंदर असं मंदिर दिसतंय। आजूबाजूला रम्य झाडीवाडी आहे आणि हजारो भाविक या ठिकाणी आज शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी राजेश्वराचा प्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या भावभक्तीने आलेले आहेत। साधारणपणे 1981 साली आता मी जिथे बसतो इथे एक ओटा होता आणि त्या ओट्यावरती महादेवांची एक छोटीशी पिंड होती आणि तसं हे जागृत देवस्थान पण दुर्लक्षित होतं। इथले जे नागरिक आहेत, बागाभाऊ तोडमल असतील, जयंतराव तोडमल, शेटे नाना, पिरताजी भाऊ चोपडे, गेनू भाऊ, त्याचबरोबर ती सगळी हिंदू मंडळीच्या बरोबर इमामभाई होते, मच्छू पवार होता। या सगळ्या मंडळीची इच्छा होती की या ठिकाणी एक सुंदरसं मंदिर उभं राहावं आणि त्या 1981 साली साळुंके साहेब नावाचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर होते। या ओट्यावरती आम्ही पूजा केली आणि त्यांच्याकडनं 2.5 एकर जागेवरती हा परिसर उभा करण्यासाठी आम्ही परवानगी दिली। त्यांनी अतिशय मोकळे मनाने परवानगी दिलेली। आजही विद्यापीठ सुद्धा या ठिकाणी सहकार्य करीत। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी।